नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्या सुट्टीच्या कारणाने आम्ही 2-3 दिवसासाठी रत्नागिरीला फिरायला आलो. आम्ही कुठे राहिलो, काय खाल्लं, काय काय बघितलं हे सगळं आपण ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. तर या, ही आमच्या भावाची रूम आहे, हे बाथरूम आहे. आपण तिथे आहोत, ते बेडरूम आहे, मास्टर बेडरूम. हे दुसरी बेडरूम आहे. कॉमन बाथरूम. मच्छीचा दिवस आहे, मच्छी तळली आहे, सगळी तयारी. सुरमई, कोलंबी, मच्छी करी रेडी झालेली आहे. आणि हे आहे गावठी कोंबडी. 2 कोंबड्या गावठी कापलेल्या आहेत. आणि हा रत्नागिरी शहराचा पूर्ण नजारा. तांदळाची भाकरी, गावठी चिकन, संध्याकाळचे 6 वाजले. आपण रत्नागिरी शहरात आहोत. इथल्या बाल्कनीमध्ये उभे राहून मस्तपैकी चहाचा स्वाद घेत आहोत. आणि समोर पहा, जो पाऊस पडतोय, पावसाची छटा पहा. त्या बाजूला ऊन, त्या बाजूला पाऊस, वरती ढग. रत्नागिरी शहर पावसामध्ये आहे आणि अर्धा रत्नागिरी शहर उन्हामध्ये आहे. शेड बघा, आहा, मस्त मस्त देखा. हाय हाय. वाव. काढतो ना आपण, पेंटिंग. पेंटिंग काढतो असं. वाव. वाव. तम त्याला घे. अबू, सण कसा आहे? सण कसा आहे? वाव. सण कसा आहे? वाव. गेला तरी गेला चमकदार. हे बघ. फ्री में, वो भी फ्री में. मित्रांनो, हा आपला मित्र सुनील तळेकर याचा बंगला आहे. सध्या तो मुंबईला आहे, तो आता इथे नाही आहे, पण तरी पण आपण त्याचा बंगला बघूया. मिस्टर अँड मिसेस सुनील तळेकर. वाव वाव, छान छान. अरे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चांगलं आहे, घर बी चांगलं. अरे ठीक आहे यार, उसमें काय. अरे निघतो मी, फक्त बोलतो बघूया आणि बोल एक निघूया असं बोलतो. ठीक आहे. अरे ठीक आहे, एवढं काय. अरे नको नको नको, एवढं नको, एवढं काय नको. ठीक आहे. अरे एवढं नको येऊ तू, असं नंतर परत
हा प्लॉट आहे 6 गुंठ्याचा, जो आमच्या मोठ्या भावाने घेतला आहे. काही दिवसानंतर तो त्याचा या प्लॉटमध्ये बंगला बांधणार आहे. थोड्या दिवसांनी त्याचं काम चालू होईल. हा इथून त्या टोकापर्यंत आहे. हा त्याचा शेवटचा टोक आणि हा रोड टच. हे त्याचा प्लॉटचा एंट्रन्स आहे. घर दिसतंय. हा त्या बाजूचा प्लॉट आहे. त्यामध्ये पण त्यांनी सुंदर असा बंगला बांधलेला आहे तिकडे. अशाच प्रकारचा काहीतरी बंगला त्याला बांधायचा आहे. आता लवकरच त्याचं हे काम पूर्ण होईल देत. ते झाल्यानंतर आपण त्या बंगल्यात पण येऊ आपला अजून एक ब्लॉग करण्यासाठी. चला, आम्हाला आता श्री विनायक मंदिर, गणपतीचं मंदिर आहे आट्याला, बीचला लागूनच आहे. मग मंदिर बघून घेऊ. हेच ते मंदिर, झरी विनायक मंदिर घाटाचं. बरोबर मंदिराच्या खालीच एक तळ आहे. तळ्यामध्ये मोठमोठे मासे आहेत. आणि भरपूर कासव आहेत. कासव पण भरमसाठ आहेत. कासवाची पिल्लं पण आहेत. मित्रांनो, आता आपण आलो आहोत फाटे बीच, रत्नागिरीच्या फाटे बीचवरती, चौपाटीच्यावर. इतकी चौपाटी बघायला. हा बाजूला थोडा मोठा डोंगर आणि त्याला लागूनच हा बीच. आता बघा सूर्यास्त होत आहे. मस्त शेड आलेली गेली लाल कलरची. सर्व ठिकाणी फोटो काढण्यात गुंतलेले आहेत. हॉटेल आशियानो पॅसिफिक, गार्डन, रेस्टॉरंट, गेस्ट रूम, बँक्वेट हॉल आणि क्लीन टॉयलेट. इथेच 100 रुपयाला अनलिमिटेड ब्रेकफास्ट मिळतो. त्याला मस्त पार्किंग लॉन पण आहे. एकाच वेळेला जवळजवळ 25-30 गाड्या उभ्या राहू शकतील. हा त्यांचा डायनिंग हॉल आहे. हे गार्डन आहे. फरसाण, कांदा, लिंबू, पाव, उसळ, पोहे, प्लेन शिरा, गाजर उत्तप्पा, सांबार, इडली, चटणी, कलिंगड,
रसवाली, बनाना, टोस्ट, सलाड्स, जॅम, येस. काय करताय तुम्ही? रॉकेट. ये है रॉकेट. पटकन. मित्रांनो, आपण आता आला आहे हॉटेल अन्नपूर्णा फॅमिली रेस्टॉरंट पोलादपूरला. हा रस्ता आहे पोलादपूरला जायचा आणि हा रस्ता आहे मुंबईला जायचा. जो मुंबईवर रस्ता येतो त्याच्याच लेफ्टला हॉटेल अन्नपूर्णा आहे. आता बघूया हे अन्नपूर्णामधलं जेवण कसं आहे. पाहायचं रोस्ट व्ह्यू, व्हॅली व्ह्यू, हॉटेलच्या बाहेरचं देखा व्हॅली व्ह्यू. डोंगरच डोंगर, हिरवे हिरवे डोंगर, तिकडची शेड आहे. हा डोंगर शेड बघ कशा आहे बॅक साईडला. मम्मी सांग कसं. तेच म्हणून टेस्ट करेल. दिली सांग. कसं आहे? ठीक आहे, छान आहे. तुम्ही भरता मसाला कसं आहे जेवण? कसं आहे जेवण? ठीक आहे. तुम्ही घ्या. आमचं यायचं बाकी अजून. चिकन. हे आहे चिकन अंडी. हां ठीक आहे. फारशी नाही आहे, थोडं वाटप वगैरे होतं. मग ते मालवणी सांगितलं होतं, पण मालवणीची टेस्ट जरा पण नाही वाटपात माहीत आहे. ते कांदा टमाट्यामध्ये केलेलं आहे. ठीक आहे. हे चिकन रोस्ट, जिरा राईस मागवला आपण आणि वेगवेगळी ग्रेव्ही आपण त्यावर खावं आहे. चिकन रोस्टला भरपूर वेळ झाला. त्यामध्ये स्टार्टर होतं, ते जेवण संपता तिने घेऊन आलं. स्टार्टर पहिला आला पाहिजे, त्याने उशिरा घेऊन आला. ठीक आहे. आज भाऊबीज आहे. भाऊबीजच्या निमित्ताने मला वाटतं त्यांच्या कामगारांना रजा होती म्हणून फार कामगार शॉर्टमध्ये कमी आहेत. वाटते 2-3च कामगार आहेत जे काम करतात सगळं, त्यामुळे त्यांच्याकडे जरा लोड आला असेल. ठीक आहे. जेवण ठीकठाक आहे. मुळात हॉटेलचा व्ह्यू चांगला आहे, हॉटेलचं लोकेशन चांगलं आहे. टेस्ट करा. चिकन रोस्ट
चिकन लॉलीपॉप सारखं लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप सारखी टेस्ट आहे. वरून त्यांनी लॉलीपॉप सारखा त्याला घेर दिलेला आहे.